साखळीतलो नामनेचो चैत्र उत्सव आनी वीरभद्र पळोवपाक लोकांची ह्या वर्सा खूपच गर्दी जाली। पुलिसांनी योग्य नियोजन करून गर्दीचे व्यवस्थापन केले, जाका लागून सगळ्या भक्तांक वीरभद्राचे शांततायेन दर्शन करपाक मेळ्ळे। 5 दिसाचो हो उत्सव वीरभद्राचे चित्रण केल्या उपरांत फांतोडेर निमण्या दिसा सोंपता। ह्या उत्सवाक इतिहासीक म्हत्वाचे म्हत्व आसा। साखळेतलो चैत्र उत्सव हो तसो गोंयांतलो खूब व्हडलो उत्सव। चैत्रेच्या पयल्या आठवड्यात सुरू जाता आनी 5 दीस चैत्र उत्सव चलता। सगळ्यात पयल्यात तरी साखळेकारांक आनी सगळेच गोंयकारांक चैत्रेच्यो खूब खूब शुभेच्छा। चैत्र उत्सवाच्या निमित्तान वीरभद्र जो पुराय गोंयभर फेमस आनी वीरभद्र उत्सव पळोवपा खातीर समेस्त गोंयचे लोक ह्या साखळेच्या चैत्र उत्सवाक येता। ही आपली परंपरा देवस्थान समिती खूप बऱ्या पद्धतीने ऑपरेशन आणि ॲडमिनिस्ट्रेशनातले सगळ्यांचे पदाधिकारी तो उत्सव व्हडा उमेदीत आनी बरो जावचो असो प्रयत्न आसता। साखळेच्या ह्या विठ्ठलापुरांतल्या विठ्ठल मंदिरात हो उत्सव व्हडा उमेदीत जाता। हांव परत एकदा साखळेकारांक आनी समेस्त गोंयकारांक चैत्रेच्यो खूब खूब शुभेच्छा मेळटा। राणे घराण्यान बांदिल्ल्या साखळेच्या विठ्ठलापूर हांगाच्या श्री विठ्ठल देवळात हो चैत्र उत्सव मनयतात। पालखी उत्सव आनी पालखी मिरवणूक सयत वेगवेगळ्या धार्मीक कार्यावळी घडोवन हाडटात। ह्यो कार्यावळी 5 दीस चलतात। निमाण्या दिसा सकाळीं पयलीं दशावतार नाटकाचें सादरीकरण जाल्या उपरांत वीरभद्राचें चित्रण जाता। मी लक्ष्मण पित्रे इथल्या पारंपरिक अर्चकाचा पुत्र। देवाची सेवा मी केलेली आहे आणि आता या चैत्रोत्सवाचा जो उपांत्य भाग म्हणजे शेवटी रथोत्सव त्याच्या पूर्वीचा भाग म्हणजे वीरभद्र अत्यंत उत्कंठावर्धक भाग सुरू होत आहे। तरी परंपरा सांगण्यापूर्वी चैत्रोत्सव कसा सुरू झाला हे मी याची माहिती आपल्याला सांगणं आवश्यक आहे। जवळजवळ 650 वर्षापूर्वी राणे घराण्याच्या पूर्वजानं ही मूर्ती पंढरपुरातून आणल्या आणि स्थलांतर होऊन म्हणजे पहिल्यांदा बेळगाव कृष्णपूर, त्यानंतर भीमगड, त्यानंतर कर्जोळे, मोडले, नंतर पडोसे, वझरवाडा पडोसे या ठिकाणी त्या मूर्तींचं स्थलांतर झालं आणि त्यानंतर या ठिकाणी जुन्या पद्धतीचं देऊळ बांधण्यात आलं। त्याची आख्यायिका म्हणजे पणजीचे तिसवाडीचे हिरे परब नावाचे व्यापारी त्यांची गलबत कुठेतरी अडकली समुद्रामध्ये आणि त्याने नवस केला की माझी गलबत व्यवस्थित आली तर मी देवा तुझं देऊळ बांधून देईन आणि चमत्कार म्हणजे सुखरूप त्यांची गलबत परत आली आणि त्यांनी 2000 वराय म्हणजे त्याकरची सुवर्ण नाणी ही राणेच्या सुपूर्द केली आणि इथे जुन्या पद्धतीचं मंदिर बांधण्यात आलं। ही गोष्ट आजपासून 527 वर्षापूर्वी घडली। हे मंदिर नव्हे, याच्या पूर्वीचं मंदिर लाकडी खांबाचं मंदिर होतं आणि ते मंदिर 527 वर्षापूर्वी बांधून पूर्ण झालं। राणींनी काशीप्पा दुभाषी नावाच्या कारभाऱ्यांच्या मदतीने ते बांधून घेतलं। त्याचे खांब, लाकडी खांब अजूनही गोवा राज्य संग्रहालयात आम्ही जतन करून ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी 527 वर्षापूर्वी 1498 साली परिधावी नाम संवत्सरी चैत्र शुक्ल पौर्णिमेला या देवाची या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली। त्यापूर्वी या मोठ्या मूर्ती आपण पाहता, त्यातली 2 मूर्ती, तिसरीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। तर या मूर्ती त्यावेळी तयार करण्यात आल्या आणि त्या जुन्या मंदिरामध्ये आजच्या दिवशी 527 वर्षापूर्वी या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। तेव्हापासून हा चैत्रीचा उत्सव साजरा केला जातो आहे। त्याच्यामध्ये दशावतारी नाटकं व्हायला लागली, त्यानंतर वीरभद्र येतो आहे। वीरभद्र अत्यंत उत्कंठावर्धक असा भाग, त्याचा कथाभाग नाट्यरूपात आपण पाहिलेला आहे। तर ही वीरभद्राची कथा म्हणजे सतीची व्यथा आहे। वीरभद्र म्हणजे एक शक्ती, आदर आणि शिवशंकराचे उग्र रूपाचे ते प्रतीक आसा आणि ताजे एक वेगळेपण आमकां साखळे वाठारांत विठ्ठल मंदिराच्या प्राकारांत पळोवपाक मेळटा। दक्ष प्रजापती राजान जो यज्ञ केलो त्या वेळार सतीक जो अपमान जालो आणि त्या अपमानांतल्यान तिणें अग्निदहन केलें आणि तेन्ना शिवशंकराक इतलो राग मारलो ताणें आपली जटा जमीन आपटली। ताच्या उपरांत जो निर्माण जालो तो शिवशंकराचे रुद्ररूप वीरभद्र। ताणें येवन दक्ष प्रजापतीची आपली आवय आपली सती ती गेली आणि ताका लागून
हो सगळो तो यज्ञाचो तो विध्वंस करता आणि मागीर तो शांत जाता अशें सुंदर ह्या कथानकाचेर आधारीत हो वीरभद्र उत्सव हांगा आमच्या विठ्ठल मंदिरान जालो. म्हज्या बरोबर सगळे जे वाद्यवृंद आसा एका दीपचंदी रागाचेर हे सुंदर अशे जे वाद्य आसा ते फुडें वतात आणि फाटली 10 वर्सां हे आमचे जे वाद्यवृंद कलाकार जे आसा न्ही ते सुंदर रित्या हे वाजयतात आणि ही परंपरा चालूच आसा. म्हणटकूच गोंयसून न्हय गोंयच्या भायर कर्नाटक महाराष्ट्रांतल्यान लोक हे वीरभद्र विधी नृत्य पळोवपाक येता की हेका एक पदन्यास वेगळो आसा जे उग्र रूप आसा आनी ताका लागून एक तरेचो वेगळो आमकां वेगळेपण हांगा पळोवंक मेळटा. समस्त गोंयकार हांगा येतात ताका लागून हांव गोंयकारांक देव बरें करूं म्हणटा आनी हो उत्सव सांगता. आतां रोखडेच हांगा ह्या वेळाचेर रथ उत्सवान ह्या चैत्र उत्सवाची समाप्ती जातली.